तर नेहमी तोच नाश्ता बनवायचा, तर काहीतरी वेगळं करायचं. तर आज मी नाश्त्यासाठी कचोऱ्या बनवणार आहे. तर छान अशा हेल्दी आणि टेस्टी कचोऱ्या चला बनवूया. तर मी कचोऱ्या बनवण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता त्यामध्ये अर्धीच्या कमी असं रवा घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी तूप मिक्स करते 1 चमचा. तर पूर्ण असं पिठाला चोळून असा मिक्स करून घ्यायचा पहिल्यांदा. आता त्यामध्ये मी जिरं ओवा घालायचा 1 चमचा छोटा. आता हे पीठ पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. तर त्यानंतर मी पाण्यामध्ये हे मळून घेते. आता हे पूर्ण असं मळून असं घट्टसर मळून घ्यायचं आणि अर्धा तास झाकून ठेवायचं. तर आता मी चटणी बनवून घेते. तर त्यासाठी ओला खोबरा घेतलेला आहे. तर मिक्सरमध्ये मी ओला खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहेत. आता त्यामध्ये साधारण असे भाजून शेंगदाणे घेतलेत, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेतले, पुदिन्याची पानं घेतले. आता मीठ घालून घ्यायचं त्यामध्ये. आता ही चटणी आपण मिक्सरमधून काढून घेऊया. तर पूर्ण असं पातळ अशी चटणी करून घ्यायची. तर छान अशी ही चटणी तयार होते. आता चटणी झालेली आहे. चटणी बाजूला ठेवून द्यायची काढून. आता पॅनमध्ये मी तेल घालून घेतलं. त्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचं, हिंग घालते मी 1 चमचा. आता बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचं त्यामध्ये. तर हे परतून घ्यायचं पूर्ण. आता यामध्ये मी आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घातलेली आहे. आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर अशी पेस्ट करून घेतलेली ती घालते. त्यानंतर ह्यामध्ये लाल तिखट घालते. तर 1-1.5 चमचा असं लाल तिखट घालून घ्यायचं. आपल्याला आवडीनुसार हवं तेवढं आपण लाल तिखट घालायचं. त्यामध्ये हिंग घातलं आहे मी 1/2 चमचा, जिरा पावडर घातली, धना पावडर घातले आणि ह्यामध्ये गरम मसाला घातला आहे मी. तर त्यानंतर यामध्ये मी पावभाजी मसालासुद्धा घातलेला आहे. आता ही उकडून घेतलेली बटाटे मी यामध्ये घातलं. त्यानंतर उकडून घेतलेलीच मटार घातले. आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की छान असं याचं मिश्रण तयार होतं. तर हे यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालून घेतलं. तर 1 चमचा मीठ घालायचं. आता हे पूर्ण असं मॅच करून घ्यायचं. आता त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते. आता ही कोथिंबीर आपण पूर्ण असं याला मिक्स करून द्यायची. छान अशी ही मिक्स करून दिलेली आहे. आता एका बाजूने कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं तळण्यासाठी. आता हे पीठ छान फुगलेलं आहे. तर आता हे मी पूर्ण मळून घेतलं हे पीठ पुन्हा. आता ह्याचे असे गोळे करायचे आणि पसरवून घ्यायचे. पूर्ण असे पातळ असं पसरवून घ्यायचे हातावरच. आणि त्यानंतर हे जे आपण बटाट्याचं सारण बनवलेलं आहे ते यामध्ये घालायचं. म्हणजे कचोरीसारखं असं भरून पूर्ण असं गोळा पॅक करून घ्यायचा. तर आता हा पूर्ण असा पॅक करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता. तर छोटे छोटे किंवा मोठ्या साईजचे पण आपण हे गोळे तयार करू शकतो. पण मी असे छोटेच करून घेते. तर आता हे असे पूर्ण असे मी भरून घेते. आता पूर्ण मी अर्धे असे तयार करून घेतलेले आहेत. आता तेल गरम झालं आहे छान. तर आता यामध्ये तळून घेते. तर छान असे दोन्ही बाजूनी पलटून असे तळून घ्यायचे. तर आता मी हे पूर्ण असे करून तळून घेणार आहे. छान ह्या कचोऱ्या तळून झालेल्या आहेत. तर छान अशा दिसतात सुद्धा आणि खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल
तर चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर शर्मिलाज किचनला सबस्क्राईब करा, म्हणजेच मी टाकलेल्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.